नूतन ज्ञान मंदिर विद्यालयात माता पालक सन्मान सोहळा उत्साहात साजरा। अडावत ता चोपडा येथील नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक 14 मार्च 2026 शनिवार रोजी परिसरातील माता पालक भगिनींसाठी माता पालक सन्मान सोहळा आयोजित केला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुलभाताई काबरा होत्या। विचार मंचावर विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.डी. चौधरी, उपमुख्याध्यापक बी.के. साळुंखे, पर्यवेक्षक के.आर. कणखरे, डॉक्टर कविताताई सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्या कुसुमताई पाटील, भारतीताई महाजन, विजयाताई पाटील, अंगणवाडी सेविका शारदाताई नाईक, ज्येष्ठ शिक्षिका पी.एस. बाविस्कर, एस.आर. बोरसे, एम.एन. भारुडे, एस.जी. महाले, शिक्षक प्रतिनिधी बी.पी. महाजन, पी.डी. चौधरी, सी.जी. परदेशी, एम.एम. पाटील उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले। सर्व मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला। सन्मान सोहळा असल्याने उपस्थित सर्व माता पालक भगिनींचा देखील गुलाब पुष्प देऊन स्वागत सत्कार करण्यात आला। मान्यवरांसोबतच विद्यालयातील शिक्षिका भगिनी यांचा देखील स्वागत सत्कार करून सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.एन. भारुडे यांनी केले। त्यांनी प्रास्ताविकात कार्यक्रम घेण्याचा उद्देश, पालक हे पहिले गुरु आणि घर हे पहिली शाळा असून मुलांच्या विकासामध्ये हा जो सेतू साधला जात आहे तो महत्त्वाचा असून म्हणून आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे हे स्पष्ट केले। एस.आर. बोरसे यांनी आपल्या मनोगतातून महिला घर आणि संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडून उद्योग व्यवसायासोबतच आपल्या मुलांच्या जबाबदाऱ्या कशा यशस्वीपणे पार पाडतात हे स्पष्ट केले। विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.डी. चौधरी यांनी आपल्या मनोगतातून मुलगा आणि मुलगी हा भेदभाव समाजात राहू नये, दोन्हींना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून द्यावी, मुलांना शिक्षणासोबतच संस्कार किती महत्त्वाचे आहेत आणि ते शाळेसोबतच आपण देऊ शकतात असे मत स्पष्ट केले। डॉक्टर कविताताई सूर्यवंशी यांनी विद्यार्थिनींच्या समस्या, आरोग्यविषयी अडचणी, त्याचबरोबर माता पालकांनी घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे अध्यक्षा सुलभाताई काबरा यांनी विद्यालयाच्या वतीने महिलांचा सन्मान केला व सन्मान सोहळा घडवून आणला त्याबद्दल आभार व्यक्त केले। उपस्थित माता पालक भगिनींसाठी विविध मनोरंजक खेळ घेण्यात आले। त्यात पोटलीतील धान्य ओळखणे, संगीत खुर्ची या खेळांमध्ये माता भगिनींनी उत्स्फूर्त आनंद द्विगुणित केला। खेळातून विजयी झालेल्या स्पर्धक भगिनींना बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला। त्याचबरोबर सर्व उपस्थित माता भगिनींचा देखील हळदी कुंकू व आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.जी. महाले यांनी केले, तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे पर्यवेक्षक के.आर. कणखरे यांनी केले। संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण एस.आर. महाजन व एस.डी. खोडपे यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले।